नकोशी पत्नी भाग 12 दृश्य 1 लग्नाची लगबग आणि पात्रांचे मोहक रूप. रणदिवे निवासस्थानाचा लॉन आज एखाद्या शाही राजवाड्यासारखा नटला होता. सगळीकडे झेंडूच्या पिवळ्या नारंगी फुलांचे मखमल आणि पांढऱ्या गुलाबाच्या माळांनी नाजूक नक्षी होती. हवेत सनईचे सूर आणि मांगल्याचे वातावरण होते. ईशा आणि ईशानचे लग्न लागण्याच्या वेदी सुरू होता. ईशा लाल रंगाची भारी पैठणी साडीत, अंगावर सोन्याचे पारंपरिक दागिने आणि कपाळावर मुंडावळ्या बांधलेली ईशा साक्षात लक्ष्मीसारखी दिसत होती. तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती आणि थोडी धाकधूक होती. नंदिनीने व्हाईट आणि रेड रंगाची नेटची साडी घातली होती, ज्यावर चंदेरी डायमंडचे अतिशय बारीक आणि सुंदर काम चमकत होते. गळ्यात नाजूक मंगळसूत्र, हातात काचेच्या हिरव्या बांगड्या आणि लांबसडक केसात माळलेला मोगऱ्याचा सुगंधी गजरा. ती साक्षात सौंदर्याची खाण आणि सात्विकतेचे प्रतीक वाटत होती. आदित्य पांढऱ्या रंगाच्या नक्षीदार शेरवानीवर निळ्या रंगाचा वेल्वेटचा दुपट्टा घेतलेला आदित्य खूपच रुबाबदार आणि राजबिंडा दिसत होता. लग्नाचे विधी सुरू असतानाही आदित्यचे लक्ष वारंवार नंदिनीकडे जात होते. गर्दीतही त्याचे डोळे फक्त तिला शोधत होते. तिचे ते निळे डोळे आणि तिचे रूप पाहून तो मनापासून तिच्यावर भाळला होता. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे प्रेम ओसंडून वाहत होते. दृश्य 2 लग्नातील काही हळवे आणि रोमॅन्टिक क्षण. विधी सुरू असताना आदित्य हळूच नंदिनीच्या जवळ गेला आणि तिचा हात धरून दबक्या आवाजात म्हणाला, नंदिनी, आज तू खूपच सुंदर दिसतेस. सर्वांच्या नजरा ईशावर आहेत, पण माझी नजर तुझ्यावरून हटतच नाहीये. नंदिनी लाजून चुर्र झाली. तिने तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आदित्यने तो अधिक घट्ट पकडला. तो तिच्या कानाजवळ झुकून म्हणाला, ईशाचं लग्न सुखरूप झालं की मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, आपल्या भविष्याबद्दल. नंदिनीने प्रेमाने त्याच्याकडे पाहिले. तिला कुठे माहिती होते की हे सुखाचे क्षण शेवटचे ठरणार आहेत. मंगलाष्टके सुरू झाली. जेव्हा नवरी नवऱ्याला अक्षता टाकण्याची वेळ आली, तेव्हा समीर आणि सानिका स्टेजच्या अगदी बाजूला उभे होते. सानिकाने समीरच्या अंगावर मुद्दाम जास्त फुलं टाकली, तर समीरने खोडकरपणे हसून तिच्या केसात फुले अडकवली. दोघे एकमेकांकडे बघून गोड भांडत अक्षता टाकत होते. सगळीकडे आनंदी आनंद आणि हास्यांची लहर होती. दृश्य 3 प्राचीचा कपटी डाव आणि सत्याचा गळाघोट. लग्न सुखरूप संपन्न झाले. सर्व पाहुणे नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी रांगेत उभे होते. अचानक प्राची स्टेजवर आली आणि तिने कोणाचेही न ऐकता माईक हातात घेतला. तिचे डोळे क्रूरतेने चमकत होते. प्राची गंभीर आणि खोट्या काळजीच्या आवाजात, सॉरी आदित्य, मला ईशाचं हे पवित्र लग्न खराब करायचं नव्हतं, पण या रणदिवे घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी मला या नंदिनीचं रूप सर्वांसमोर आणायचं आता भाग आहे. असे बोलून तिने स्क्रीनकडे खुणावले आणि समोरच्या मोठ्या स्क्रीनवर काही फोटो झळकले. ते फोटो होते नंदिनी आणि वरुणचे. गोडाऊनमध्ये नंदिनी वरुणचा हात धरून त्याला काहीतरी देत असतानाचे ते फोटो पाहून पाहुण्यांची कुजबूज सुरू झाली. त्या पाठोपाठ स्क्रीनवर आजींनी नंदिनीला दिलेला तो मौल्यवान हिऱ्याचा हार आणि तो गहाण ठेवल्याची ज्वेलरी पावती दिसली, ज्यावर 15 लाख रुपये वरुणला दिल्याचे स्पष्ट दिसत होते. मंडपात भयान शांतता पसरली. ईशा हे बघून पूर्णपणे हादरली. तिला सत्य माहिती होते.
ती काहीतरी बोलायला पुढे जाणार इतक्यात नंदिनीने तिचा हात घट्ट धरले आणि डोळ्यांनीच तिला शांत राहण्याची खूण केली. नंदिनीला माहिती होते की जर ईशाने आणि वरुणचे पास्ट समोर आले तर ईशाच्या नवीन संसारात संकट येईल आणि ईशाची आबरू वेशीला टांगली जाईल. दृश्य 4. आजींचा संताप आणि अनुराधा आईंचा अविश्वास. आजींना हे पाहून प्रचंड धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्या रागाने थरथरत नंदिनीजवळ गेल्या. आजी, नंदिनी, मी तुझ्यावर स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त विश्वास ठेवला होता ग. पण माझ्या घराण्याची सून इतकी खालच्या थराला जाऊन परपुरुषाला हार विकून पैसे देईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तू आज माझ्या विश्वासाचा खून केला आहेस. नंदिनी रडत हात जोडते. आजी, विश्वास ठेवा. जे दिसतंय ते सत्य नाही आहे. पण मी सध्या काहीही बोलू शकत नाही. मी मजबूर आहे. मला समजून घ्या. आदित्य नंदिनीचा हात जोरात पिळवटून ओरडत. नंदिनी, काय आहे हे सगळं? का वागलीस अशी? त्या मुलाला पैसे कशासाठी दिलेस? आजींनी तुला आशीर्वाद म्हणून दिलेला हार विकून तू त्याला का भेटत होतीस? नंदिनी, आदित्यजी, जर तुम्हाला माझ्यावर आणि माझ्या चरित्र्यावर विश्वास असेल तर तुम्ही असा संशय घेणार नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे, प्लीज. मात्र वातावरणात अजूनच चिघळले. अनुराधा आई, त्यांनी नुकताच नंदिनीचा स्वीकार करायला सुरुवात केली होती. त्या अत्यंत दुःखातून म्हणाल्या, नंदिनी, मी आता कुठे तुझ्यावर विश्वास ठेवायला लागले होते ग. पण तू इतकी कपटी असशील असं वाटलंच नव्हतं. तू आम्हा सर्वांना फसवून आपल्या बॉयफ्रेंडला आमचे दागिने देतेस. नंदिनीने शेवटची आशा म्हणून आदित्यकडे पाहिले. आदित्यजी, बाकी सगळे मला दोष देत आहेत, ठीक आहे. पण तुम्ही सांगा, तुम्हाला वाटतं मी असं काही करेन? जर आज तुम्ही माझ्यावर संशय घेतला तर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाईन. दृश्य 5. आदित्यचा तांडव आणि विश्वासाचा अंत. आदित्यच्या मनात दुविधा सुरू होते. पण डोळ्यासमोरचे फोटो आणि ती पावती पाहून त्याचा राग अनावर झाला. नंदिनी, तू माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेस, त्यामुळे तू हे सगळं करू शकतेस, यावर आता माझा विश्वास बसलाय. असे म्हणत त्याने संतापाच्या भरात जवळ असलेली फुलांची कुंडी उचलली आणि जोरात जमिनीवर फेकून मारली. काचेचे आणि मातीचे तुकडे विखुरले गेले. जसा नंदिनीचा विश्वास विखुरला होता. समीर त्याला थांबवायला गेला, पण आदित्य ओरडला, नंदिनी, माझ्या नजरेसमोरून आत्ताच निघून जा, नाहीतर मी रागाच्या भरात काय करेन मलाच माहिती नाही. सानिकाची गर्जना, सुरेशजींची साथ आणि क्रूरपणा. प्राची मनातल्या मनात हसत होती, पण सुरेशजी पुढे आले. थांबा आदित्य, मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे. नंदिनी असं काही करणारच नाही ज्यामुळे या घराला कलंक लागेल. यात नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार. समीरसुद्धा ओरडला, हो भाई, वहिनी कधीच असं करणार नाही. ती तुला धोका देणार नाही. तिने कोणाची तरी मदत करण्याचा प्रयत्न केला असेल. सानिका वाघिणीसारखी पुढे आली आणि आदित्यला सुनावले, आदित्य सर, तुम्ही नंदिनीचे पती आहात म्हणून मी तुमचा आदर करते. पण या प्राचीचं ऐकून माझ्या नंदिनीला दोष देऊ नका. जी स्वतः कारस्थानं रचण्यात पटाईत आहे, ती दुसऱ्यांच्या चरित्रावर काय बोट दाखवणार? लक्षात ठेवा, आज नंदिनीला झिडकारून तुम्ही एक हिरा गमावत आहात. जेव्हा तुम्हाला सत्य समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मात्र कोणाचेही काही चालले नाही. संधी साधून
करुणा आत्या पुढे आल्या आणि त्यांनी नंदिनीचा हात हातात घेतला आणि रागाने, चल निघ इथून, तुझी जागा या घरात नाही, असं म्हणत त्यांनी तिला अक्षरशः ओढत घराबाहेर काढले. दृश्य 7. ईशाचा आक्रोश आणि नंदिनीची शेवटची शपथ. ईशाला आता राहावले नाही. ती धावत बाहेर आली आणि रडत ओरडली, वहिनी प्लीज मला बोलू द्या, मी सांगते सर्वांना सत्य, तुम्ही निर्दोष आहात. नंदिनीने धावत जाऊन ईशाचे तोंड हाताने बंद केले. नाही ईशा, कोणाला काहीच सांगायची काही गरज नाही. माझं लग्नच ज्या पद्धतीने झालं होतं त्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. आणि आदित्यजी प्राचीवर प्रेम करतात. एक ना एक दिवस मला जावंच लागले असते. मग आज गेले तर काय वाईट. तू फक्त स्वतःचा संसार जप आणि कोणाला काही बोलू नकोस. तुला माझी शपथ आहे. ईशाने नंदिनीला घट्ट मिठी मारली आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. आदित्यला लांबून हे बघून प्रचंड त्रास होत होता, पण त्याचा अहंकार त्याला रोखत होता. सानिकाने नंदिनीचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत घेऊन जायला निघाली. समीर मदतीसाठी पुढे येणार इतक्यात सानिकाने त्याला हातानेच थांबवले. खबरदार, जर जवळ येण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं ना. समीर हतबल होऊन पाहत राहिला. दृश्य 8. प्राचीचा विजय आणि आदित्यचा संताप. नंदिनी घराबाहेर जाताच प्राची आणि करुणा आत्याच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य आले. प्राचीने आता पुढे चाल खेळली. ती अत्यंत मवाळ आणि लाडीक होऊन आदित्यच्या जवळ गेली आणि त्याचा हात धरून म्हणाली, आदित्य शांत व्हा, जे झालं ते झालंच. निदान त्या मुलीचं खरं रूप तरी समोर आलं. मी आहे ना तुमच्यासोबत. आदित्यने प्राचीकडे पाहिले खरे, पण त्यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. नंदिनी गेली होती, पण तिचे रडवलेले डोळे त्याच्या काळजाचा ठाव घेत होते. प्राची त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण या विजयामागे किती मोठं कारस्थान आहे हे अजून आदित्यला समजलं नव्हतं. दृश्य 9. सानिकाचा खांदा आणि नंदिनीचे अश्रू. रणदिवे निवासस्थानातून बाहेर पडल्यावर सानिका नंदिनीला घेऊन आपल्या घरी येते. घराचा उंबरठा ओलांडताना नंदिनीच्या संयमाचा बांध फुटतो. ती सानिकाला घट्ट मिठी मारून लहान मुलासारखी ओक्साबोक्शी रडू लागते. सानू, का ग माझ्यासोबतच असं होतंय, नंदिनीने विचारते. तिचा आवाज हुदक्यांनी जड झाला असतो. मी कोणाचं काय वाईट केलंय ग. लहान असताना आई सोडून गेली. बाबांनी माझ्यासाठी सुनैना आईला आणलं, पण तिने आणि प्राचीने कधीच मला आपलं मानलं नाही. लग्न झालं तेव्हा परिस्थिती इतकी वाईट होती की सगळ्यांनी माझा तिरस्कार केला. मोठ्या मुश्किलीने मी सर्वांचं मन जिंकलं होतं, पण आज पुन्हा मी तिथेच उभी आहे, जिथे कोणीही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. नंदिनी पुढे रडत म्हणते, आदित्यजी, माझं खूप प्रेम आहे ग त्यांच्यावर. ते खूप चांगले आहेत, पण आज त्यांनाही माझ्यावर विश्वास नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त अपमानच कमावला आहे. सानिका नंदिनीचे अश्रू पुसत तिला धीर देते. नंदिनी, रडू नकोस, तू वाईट नाहीस. वाईट ते लोक आहेत ज्यांना तुझ्यासारख्या निर्मळ माणसाची किंमत कळली नाही. आज त्यांना वाटतंय की त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवून बरोबर केले, पण ज्या दिवशी त्यांना सत्य कळेल ना,
की तू फक्त एका बहिणीचं कर्तव्य बजावत होतीस आणि ईशासाठी त्याग करत होतीस, तेव्हा त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. कोणाचं काय देणं घेणं. सानिका तिला फ्रेश व्हायला सांगते, पण नंदिनीच्या डोळ्यात पाणी थांबत नाही. दृश्य 10. आदित्यचा संताप आणि मनातली प्रेमाची कबुली. दुसरीकडे रणदिवे निवासस्थानी आदित्यच्या रूममधील वातावरण खूपच गरम असतं. तो रागाने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय, पण डोळ्यासमोर वारंवार नंदिनीचा तो रडवलेला चेहरा येतोय. का नंदिनी, असं का वागलेस माझ्यासोबत? तो स्वतःशीच पुटपुटतो. तुला जर पैशासाठी हे सगळं करायचं होतं, तर मग चांगलं होण्याचं नाटक का केलंस? मी तुझ्यावर किती मनापासून प्रेम करायला लागलो होतो. तुझ्यासाठी मी प्राचीला स्पष्ट सांगितलं की माझं तुझ्यावर आकर्षण होतं, पण प्रेम फक्त नंदिनीवर आहे. ईशाच्या लग्नानंतर मी तुला प्रपोज करणार होतो, तुला माझ्या मनातल्या भावना सांगणार होतो, पण त्याआधीच तू मला हे असं सरप्राईज दिलंस. त्याच्या मनात एका बाजूला प्रचंड राग असतो, तर दुसऱ्या बाजूला प्रेमाची जखम असते. त्याला कळेन असं झालं होतं, ज्या मुलीला त्याने स्वतःच्या आयुष्यात सर्वात उंच स्थान दिलं होतं, तिनेच त्याच्या विश्वासाचा असा लिलाव केला. प्राचीने दाखवलेले ते फोटोज, ज्यामध्ये नंदिनी वरुणला मिठी मारत होती, खरं तर एका बहिणीच्या नात्याने धीर देत होती, ते आदित्यच्या काळजावर घाव घालत होते. दृश्य 11. समीरचा प्रयत्न आणि ईशाचा पश्चाताप. तेवढ्यात समीर आदित्यच्या रूममध्ये येतो. भाई, प्लीज ऐक. वहिनी चुकीची नाही. मला पूर्ण विश्वास आहे की ती तुला कधीच धोका देणार नाही, समीर कळकळीने सांगतो. पण आदित्यचा राग अजून वाढतो. नाही समीर, तिने लग्नाच्या वेळीसुद्धा माझ्यासोबत धोकाच केला. तिच्या त्या निरागस डोळ्यांवर जाऊ नकोस. मी पण फसलो होतो तिच्या या वागण्यावर, पण आता कळतंय की ती दिसते तशी नाही, अजिबात नाही आहे. तुमच्यावरही तिने जादू केली, म्हणून तुम्ही तिची बाजू घेताय, समीर शांतपणे म्हणतो. भाई, तू मोठा आहेस, पण आज तू खूप मोठी चूक करतोयस. तू एका हिऱ्याला गमावतोस, लक्षात ठेव. इकडे हॉलमध्ये आजी आणि अनुराधा आई सुद्धा रडत असतात. त्यांना नंदिनीची खूप सवय झाली होती. तिच्या हातचा चहा, तिने केलेली घराची काळजी, सगळं आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. त्यांना वाटतंय की नंदिनी चुकीची आहे, कारण फोटो तसेच होते, पण तरीही त्यांचं मन हे स्वीकारायला तयार नाही. दुसरीकडे ईशा आपल्या खोलीत कोपऱ्यात बसून रडते. माझ्यामुळे वहिनी हे सगळं भोगते. त्यांनी माझी अब्रू वाचवली आणि मला स्वतःला वाचवण्यासाठी शांत बसल्या. मी किती मोठी गुन्हेगार आहे त्यांची. ईशाला स्वतःचीच घृणा वाटू लागली. का मला शपथ दिली तुमची वहिनी? मी सर्व सांगायला पाहिजे. घरी ती खूप रडत होती. पुढील भागात काय होईल? ईशा नंदिनीची शपथ तोडून आदित्यला खरं सांगायचं धाडस करेल का? समीर आणि सानिका वरुणचा शोध घेऊन त्याला सर्वांसमोर खेचून आणतील का? नंदिनीशिवाय आदित्यचं घर पुन्हा कधी हसणार का? मित्रांनो, नंदिनी आज बेघर झाली आहे, पण तिचं मन अजूनही आदित्यसाठीच धडकतंय. तुम्हाला काय वाटतंय? ईशाने आता गप्पा राहणं योग्य आहे आणि आदित्यला त्याची चूक कधी उमजणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.